प्रेक्षकांनो, सुप्रभात. आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. मुरंबाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रमा ही खूप काळजी करत असते अक्षयची. कधी अक्षय बरा होईल असं तिला झालेलं असतं. ती खूप इमोशनल होऊन बसलेली असते एकटीच. तर दुसरीकडे कावेरी आणि मंगला ह्या दोघीही रमा आणि अक्षयच्याच विचारामध्ये असतात. कावेरी खूप रडत असते तर मंगला तिला म्हणते की प्लीज कावेरी, असं किती दिवस तू काळजी करत बसणार आहेस? 2 घास खाऊन घे ना, काही होणार नाही आपल्या अक्षयला. आपल्या अक्षयने खूप कष्टाची कामं केली आहेत. आपला जावई इतका चांगला असताना त्याचं कसं काय वाईट होईल बरं? तुला माहिती आहे, इतका मोठ्या घरातला माणूस कधीही चाळीमध्ये आला की चाळीतल्या लोकांसारखा वागायचा. आणि आपल्याला घर बांधताना सुद्धा ह्या माणसाने किती मदत केली होती. तेव्हा आता कावेरी जास्त काळजी करू नकोस. आपल्या जावयाला काही होणार नाही, आपला तेव्हावर विश्वास आहे ना, असं समजूत काढत असते मंगला. तेव्हा कावेरी म्हणते की ते ठीक आहे, पण माझ्या रमाला किती वाईट वाटलं असेल. माझी रमा खूप एकटी पडली आहे गं मंगला, कारण ती खूप हळवी आहे आणि त्यात इतका मोठा प्रॉब्लेम तिला फेस करावा लागतोय ना, म्हणून मला चिंता वाटते. माझी रमा कशी आता सामोरं जाईल ह्या गोष्टीला? अक्षय जावयाला बरं व्हायला किती दिवस लागतील? त्यांच्या डोक्याला खूप मार लागलाय ना, म्हणून मला चिंता वाटते. तेव्हा मंगला म्हणते की काही नाही, आपण तिला फोन करून विचारू कसं वाटते जावयाला ते. तर दुसरीकडे आता डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येतात. तेव्हा सर्वच जण त्यांना विचारतात की मग डॉक्टर काय झालं? डॉक्टर म्हणतात की हे बघा, पेशंटची कंडिशन आता नॉर्मल आहे, म्हणजे ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे. पण मग अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे डॉक्टर म्हणतात की पेशंटला अजून शुद्ध आलेली नाही आहे. जेव्हा पेशंटला शुद्ध येईल तेव्हाच आपल्याला कळेल की त्यांची बॉडी किती सपोर्ट करते. तेव्हा तर रमाला जीवाजीव आलेला असतो, पण रमा म्हणते की मग अजून शुद्ध पण नाही आली अक्षयला, फक्त ऑपरेशन झालं आहे, त्यांचं कसं कळणार? सीमा आणि आयाजी पण डॉक्टरांना हेच म्हणत असतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात की काळजी करू नका, अक्षयला लवकरच शुद्ध आली की तुम्हाला त्यांच्याजवळ जाता येईल. म्हणून आता शशिकांतने ही गोष्ट ऐकलेली असते आणि शशिकांत लगेच डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये जातो आणि डॉक्टरांना म्हणतो काय बोलला तुम्ही? आधी म्हणतात की ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि नंतर काय म्हणतात की अजूनही कंडिशन क्रिटिकल आहे, अजून अक्षयला शुद्ध आल्यावर कळणार आहे का? ही काय भानगड काय नक्की? माझ्या पोराचा जीव तर नाही घेणार आहात ना तुम्ही? तसं झालं ना तर हे हॉस्पिटल इथे राहणार नाही. माझा पोटचा पोरगा आहे तो, त्याची व्यवस्थित काळजी घ्या आणि त्याला व्यवस्थित बरं करा. हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे, पण माझ्या पोराला धक्कासुद्धा लागला नाही पाहिजे केसांना. तेव्हा तशी धमकी दिल्यावर डॉक्टर म्हणतात की हो, तुम्ही कंट्रोलमध्ये बोला ना, आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय ना. ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे, पण अजून पेशंटला शुद्ध नाही आली आहे ना. मग मी कसं सांगणार तुम्हाला की पेशंट हा पूर्णपणे बरा झाला आहे ते? शशिकांत म्हणतो माझ्यावर आवाज नाही करायचा, मी कोण आहे ते तुम्हाला अजून माहिती नाही आहे. आता शशिकांत आणि डॉक्टरमध्येच झटपट व्हायला लागते. तेव्हा आनंद त्यांचा आवाज ऐकतो आणि लगेचच येतो आणि लगेच शशिकांतला खेचतच बाहेर घेऊन जातो. आणि मग आता शशिकांत बाहेर गेल्यावर सुद्धा हेच म्हणत असतो की माझ्या अक्षयला जर काही झालं ना तर मी सोडणार नाही हॉस्पिटलवाल्यांना आणि या डॉक्टरला. तेव्हा आता सर्वजण शशिकांतकडे बघत असतात. पुढे आता रमा हा विचार करत असते की आता अक्षय बरा झाला ना की रेवाचं सर्व सत्य मी बाहेर आणणारच, रेवाला या घरातून पळूनच लावणार आहे मी. आणि रेवा इकडे विचार करत असते की आता अक्षयला जर शुद्ध आली तर अक्षय माझं सत्य सर्वांना सांगेल आणि मला या घरातून पुन्हा हकलतील. काय करू मी? मला तर असं वाटतं अक्षयला शुद्ध यायच्या अगोदरच मी पळून जायला पाहिजे. असं रेवा प्लॅन करते आणि सर्वांसमोर उभी असतानाच म्हणते की मी आली जरा, मला एक काम आहे, असं म्हणून ती निघते. तर रमाला तिच्यावर डाऊट येतो, म्हणून रमासुद्धा तिच्या मागे जाते आणि तिला मागे जाऊन पटकन तिचा हात खेचतच तिला थांबवते आणि म्हणते की तू कुठे निघालीस रेवा? काय काम आहे का तुझे बाहेर आत्ता? रेवा म्हणते की असेल काहीतरी काम, तुला काय करायचंय? रमा म्हणते की पळून चाललीस ना, कारण आता तुला ही गोष्ट कळाली ना की अक्षयला शुद्ध आली आहे, म्हणून तू घाबरली असशील. मला तुझे सगळे प्लॅन कळतात रेवा, सांगायची गरज नाही. तुझी काय लायकी आहे ना ते मला कधीच कळाले ते, त्याच्यामुळे पळून जाऊ नकोस. आणि तुला पळूनच जायचं असेल ना, अक्षयला पूर्ण बरा होऊ दे. अक्षय आणि मी मिळून तुझं जे काही सत्य आहे ना ते घरच्यांना सांगणार आहोत आणि त्याच्यानंतरच तू जाऊ शकतेस. मग तुला पळावंच लागणार आहे ना. आणि आता रमाने तिचा हात पकडलेला असतो. ती म्हणते हात सोड, मला दुखतंय. रमा म्हणते काय गं, नुसता हात पकडला तर एवढा दुखतोय का? उद्या पोलीस येतील आणि तुला बेड्या ठोकतील, तेव्हा काय होईल तुझी हालत? असं म्हणून रमा रेवाला धमकी देत असते. आता रेवाला खरोखर खूपच भीती वाटायला लागलेली असते. तर दुसरीकडे आता मंगल आणि कावेरी पुन्हा तेच म्हणत असतात की रमाला फोन करून विचारायला पाहिजे होते की अक्षय जावयाला बरं वाटलं की नाही ते. आणि मग मंगला फोन लावते आणि रमाला म्हणत असते की अक्षय जावयाला बरं वाटतंय का गं? ते ठीक आहेत का? त्यांची तब्येत आता थोडी जरी सुधारली आहे का? असं मंगला विचारत असते. रमा म्हणते की आता तरी त्यांना शुद्ध आली आहे, पण मग डॉक्टर आतमध्ये पाठवत नाही आहे, ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे. असं बोलल्यानंतर आता कावेरीकडे फोन दिल्यावर रमा म्हणत असते की मला इकडचं तर टेन्शन आहेच, पण मला अर्थाचं सुद्धा टेन्शन आहे काही. ती राहते ना तिकडे व्यवस्थित? तेव्हा कावेरी म्हणते की काळजी करू नकोस. ती थोडाच वेळ रडली, कारण तिच्यासाठी कितीही नाही म्हटलं तरी ही माणसं, हे घर नवं आहे तर ती रडणारच आहे ना. पण ठीक आहे, आता ती झोपली आहे, तिला आम्ही शांत केले कसं तरी. तू काळजी करू नकोस रमा, इकडची अर्थाला आम्ही बघतोय व्यवस्थित.
फक्त तू स्वतःला सावर, मला तर तुझी चिंता लागली रमा. रमा म्हणते ते ठीक आहे आई, मी पण व्यवस्थित आहे, इथे आहेत सर्व आमचे घरातले लोक, त्यांनाही वेळ नाही आहे गाई अर्थाला बघायला, म्हणून सर्वच इथे आहेत ना, असे त्यांचं बोलणं होतं. आणि त्यानंतर आता रमाला अक्षयला भेटायला जायचं असतं आतमध्ये, तेव्हा ती सिस्टर बाहेर आल्यावर ती सीमा आणि आयाजी त्यांना म्हणतात की आम्ही जाऊ शकतो का पेशंटला भेटायला. तेव्हा ती सिस्टर म्हणते जाऊ शकतात, पण कोणीतरी दोघांनीच. तेव्हा आता तुम्हीच ठरवा की कोणी दोघांनी आतमध्ये जायचे ते. तर तेव्हा आयाजी म्हणत असतात की मी आणि सीमा जातो अगोदर. तर रमा म्हणते की नाही आयाजी, मला जाऊ द्या ना प्लीज, मला बघायचं आहे अक्षयला. पण आयाजी म्हणतात की अगं त्याच्यासाठी त्याची आई महत्त्वाची आहे आणि मी सुद्धा त्याची आजीच आहे ना, मग जाऊ देत ना आम्हाला, मग नंतर तू जा. जाने म्हणते थांब रमा, एक काम कर, त्यांना जाऊन येऊ दे, मग आपण दोघी जाऊया. असं म्हणून आता आई आजी आणि सीमा आतमध्ये जातात आणि त्या दोघींनाही आता सिस्टर मास्क आणि ग्लोव्ज देतात. तेव्हा रमा म्हणते की हे कशासाठी ग्लोव्ज आणि मास्क. तेव्हा ते सिस्टर म्हणतात की पेशंटला आत्ताच ऑपरेशनमधून थोडेच वेळ झाला आहे ना, तेव्हा इन्फेक्शन होऊ नये म्हणून हे करावं लागतं, आम्ही आमची प्रोसिजर करतोय. मग आता आई आजी आणि सीमा आतमध्ये येतात आणि अक्षय बरोबर बोलायचा प्रयत्न करत असतात. मात्र अक्षय वेगळीच बडबड करत असतो आणि अक्षयचा चेहरा बघून त्यांना खूप भीती वाटते, खूप वाईट वाटत असतं. सीमाला तर खूप चिंता वाटत असते. सीमा आणि आई आजी खूप वेळ त्याला काही आठवते का याचा विचार करत असतात, पण अक्षय रेवाचं नाव घेतो हे आई आजींना कळतं, सीमाला सुद्धा, म्हणून आता त्या घाबरूनच बाहेर निघून येतात. इकडे रमा म्हणते की काय झालं, अक्षयला बरं वाटते ना आई आजी, आई सांगा ना अक्षय कसे आहेत. तेव्हा सीमा आणि आई आजी एकमेकींकडे बघायला लागतात आणि रमाला म्हणतात की अगं अक्षय व्यवस्थित आहे, आता काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण कसं आहे ना अजून व्यवस्थित शुद्ध आलेले नाहीये अक्षयला ना, ते भूल दिल्यामुळे अक्षय व्यवस्थित बोलत नाहीये. एक काम कर ना रमा, तू नंतर जा ना. आता रमाने हे सर्व बघितलं तर रमा घाबरेल, ती अजून विचार करेल, म्हणून सीमा आणि आई आजी तिला खोटं बोलतात जेणेकरून रमाने आतमध्ये नको जायला. तेव्हा तर रमा म्हणते की ठीक आहे, त्यांना बरं तर वाटतंय ना, मग हेच खूप आहे, मी त्यांना जाईल नंतर बघायला. म्हणून रमाही त्यांचं ऐकून बाहेरच थांबते. पण पुढे आता असं बघायला मिळतं की सर्वांनाच आता अक्षयला भेटायचं असतं. तिथे अभि आणि मयुरी पण येतात, शशिकांतही असतो. सर्वजण आलेले बघून आता सिस्टर म्हणतात की तुमच्या पेशंटला शुद्ध आली आहे, तुम्ही जाऊ शकतात आतमध्ये. आता सर्वजण आतमध्ये जातात. तर आता अक्षय हा उठूनच बसतो सर्वांना बघून आणि म्हणतो की मला तुम्हाला सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. आता रमा रेवाकडे बघत असते. रेवाला असं वाटतं की अक्षयला नक्की माझ्याचबद्दल बोलायचं असेल आणि ते म्हणजे मी आरती बहिणीचा खून केला हेच असणार आहे. तर रेवा घाबरत असते. तर रमा रेवाकडे एकटक बघत असते. त्यानंतर अक्षय म्हणतो की मला जी गोष्ट सांगायची आहे ना ती रेवाबद्दल आहे. काय ना, मी मरणाच्या खूप जवळ गेलो होतो, पण मी वाचलोय, मी पुन्हा जिवंत झालोय, तेही रेवासाठी, कारण मला रेवाबद्दल तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आता सर्वांनाच धक्का बसतो की अक्षय असं का बोलतोय रेवाबद्दल. तर प्रेक्षकांनो, हा भाग इथे संपला. आपण उद्या असं पाहणार आहोत, अक्षय रेवाबद्दल म्हणतोय की रेवाचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला सुद्धा रेवा आवडते असं तो म्हणतोय. म्हणजे आता डॉक्टरांनी सांगितले की अक्षयची मेमरी लॉस झाली आहे आणि याला पार्सल मेमरी लॉस म्हणतात. तेव्हा आता अक्षयला हा फक्त भूतकाळ आठवत आहे, पुढचा वर्तमान काळ त्याला काही आठवणार नाहीये. रमाचं लग्न झाल्यापासूनचा पुढचा काळ तो सर्व विसरलाय, त्यामुळे तो रमाला विसरलाय असं म्हटलं तरी चालेल. तो फक्त रेवा हेच नाव घेतो आणि त्याचं रेवावरचं प्रेम कबूल करतोय. तर प्रेक्षकांना इथे खूप जबरदस्त ट्विस्ट आला. याच्या पुढे आपल्याला फक्त रमा ही एकटी पडलेली दिसणार आहे आणि अक्षय आणि रेवा असं एक ट्विस्ट आलेला आहे मोरांबा मालिकेमध्ये. तेव्हा आता रमा एकटी काय करेल, याच्यामधून कसा मार्ग काढेल आणि ह्या गोष्टीला कसं सामोरे जाईल हेच आपण पाहणार आहोत. तर मग प्रेक्षकांनो, पाहायला विसरू नका मोरांबा. अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. तर मग भेटूया उद्याच्या भागामध्ये. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आवाज मराठी चॅनलला. धन्यवाद.